नमस्कार मंडळी, मी राधिका. कशा आहात सगळे? मस्त ना? तर मस्तच असायला हवं. आज आहे अक्षय तृतीया आणि अक्षय तृतीयाच्या सगळ्यांना खूप 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 शुभेच्छा. तर सगळ्यात अगोदर मी इथे अंघोळ करून घेतली आणि देवपूजा केली. कारण देवपूजा केल्यानंतर मन आणि घर एकदम प्रसन्न वाटतं. आणि आज अक्षय कलश पण भरतात, त्यामुळे मी अगोदर लगेच अक्षय कलश पण भरून घेतला. आज नारायण आणि लक्ष्मी यांना खूप महत्त्व आहे. त्यांची आज पूजा केली जाते. अन्नपूर्णा माताची पण पूजा केली जाते की आपल्या घरात धन धान्य संपत्ती नांदो, त्याच्यामुळे त्यांची आज पूजा केली जाते आणि सुखसमृद्धी आपल्या घरामध्ये राहावं म्हणून पूजा केली जाते. तर पूजा ही मनापासून करायची. पूजा कुठेही करा, कशीही करा, आपल्याकडे जे आहे ते साहित्य वापरून करा. माझ्याकडे जे होतं ना ते मी ह्या कलशामध्ये टाकलेलं आहे, जे माताला प्रिय आहे. आपल्याकडे जे असतं ना ते ठेवायचं. मनामध्ये भाव असेल ना तर कुठलाही देव प्रसन्न होतो. तर इथे सगळ्यात अगोदर मी पूजा करून घेतलेली आणि आज अन्नपूर्णा मातेचा पण जन्म झालेला होता, त्याच्यामुळे त्यांची पण आज पूजा करतात. आज परशुराम जयंती पण असते आणि पांडवांना अक्षय कलश पण आजच दिलेलं होतं. खूप सारे चांगले कार्य आज घडलेले होते, त्याच्यामुळे ना आज 3.5 मुहूर्तापैकी एक दिवस मानलेला जातो की त्याच्यामुळे आज शुभ काम करण्यासाठी कुठलाही दिवस बघण्याची गरज नाही, टायमिंग बघण्याची गरज नाही आहे. तर दान धर्म हे आज पण केलं जातं. आणि आज माझ्या पोळीला काय झालं होतं काय माहिती, माझ्या मनासारखी पोळ्या आज झाल्याच नव्हत्या. खायला छान झाल्या होत्या पण असं बनवताना छान नव्हत्या झाल्या एवढ्या. चला असू द्या. तर इथे मी नैवेद्य काढून घेतला. मी सकाळी पूजा केली होती, मग नंतर माझा स्वयंपाक झाल्यानंतर मी तिथं देवांना पण दाखवला आणि पितरांना पण बाजूला काढून ठेवला. गच्चीवरती ठेवतो आम्ही पितरांसाठी नैवेद्य. आणि ते सगळी सगळं सामान मी काढून ठेवलेलं होतं, म्हणजे आहोंना पटकन पूजा करता येईल म्हणून. कारण 11:30 ते 12:30 टायमिंगमध्ये पितरांची पूजा करायची असते. तोपर्यंत सगळं झालेलं होतं माझं आणि आहोंनी पटकन पूजा केली आणि मग मी पण नंतर आशीर्वाद घेतला त्यांचा. आणि आज ना आमची आंबील पण असते रात्री, तर मी आंबील पण रात्री केली. आता इथे शहरामध्ये कुठे घरातच करायची आणि घरात आपणच प्यायची असं असतं. तर इथे ना पीठ शिजवलं मी, थोडंसं पीठ टाकलं मी ताकामध्ये आणि दह्यालाच थोडं हलवून ताक बनवलं त्याचं. खूप छान झाली होती. पण गावाकडे कसं लसणाची पात असते ताजी ताजी आणि त्याच्यामध्ये मिक्स केली ना तर ती खूप छान लागते. पण चला जे आहे ते आहे. ही पण खूप छान झालेली होती. तर चला या सगळ्या आंबील पहिला कसा वाटला माझा व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.